श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता अमावस्येनंतर श्रावण महिना लागणार आहे आणि श्रावण महिन्यात आपण कसं प्रत्येक जण आपल्या घरी सत्यनारायण पूजन करतो। कोणी गुरुवारी, सोमवारी, जसं आपल्याला रविवारी जसं आपल्याला वेळ भेटेल आपण त्या दिवशी सत्यनारायण पूजन करतो आणि त्यासाठी आपण ब्राह्मणाला पण बोलवतो आणि ब्राह्मण मग आपल्याला लिस्ट वगैरे देतो, मग आपण ती आणतो, ते वस्तू आणतो आणि आपण सत्यनारायण पूजन करतो। तर मग आता कसं आहे की आपल्याला ब्राह्मणाला बोलवावं लागतं आणि ब्राह्मणाच्या वेळेनुसार आपल्याला आपल्या घरी पूजन करावं लागतं। तर आपण आज काय केलंय, आपण आपल्या स्वतः पूजा करायची। कशी पूजा करायची अगदी थोडक्यात आहे, काहीच अवघड नाही, इतकी सोपी आणि अगदी म्हणजे काहीच खर्च नाही लागत, कमी खर्चात फक्त 3 सुपाऱ्या आणि 6 नागलीचे पानं एवढंच पूजेला आपल्याला लागतं। बाकी आपल्याला पूजेला काहीच लागत नाही। बाकी म्हणजे आणि प्रसाद, हा प्रसाद, आता प्रसाद तर सगळ्या याच्यात लागतो। प्रसाद आपण प्रसाद पण आपल्या याच्या इच्छेनुसार करू शकतो, 1 वाटीचा प्रसाद केला तरी चालतो। म्हणून आपण आज सत्यनारायण पूजन कसं करायचं हे बघू। आपण आता प्रात्यक्षिक बघणार आहे। फक्त सर्वात पहिले आपण माहिती घ्या की त्याला फक्त साहित्य काय लागतं हे आपण लक्षात घ्या। 3 सुपाऱ्या लागतात आणि 6 नागलीचे पानं लागतात। जोड पानावर 1 सुपारी अशी ठेवायची असते। 3 सुपाऱ्या, 6 नागलीचे पानं आणि आपण जर आपल्याजवळ असेल कर्दळीचे खांब किंवा केळीचे खांब तर ते आपण सुशोभितसाठी ते आणायचे। फुलं लागतील, त्यानंतर तुळशी पत्र लागेल, हळदी, कुंकू, अष्टगंध आणि अक्षदा, बस एवढंच लागतं। आणि प्रसाद आपण कसा पण म्हणजे करू शकतो, कसा पण म्हटल्यापेक्षा म्हणजे जसं आपल्याकडे साहित्य उपलब्ध असेल तसा प्रसाद म्हणजे तो रवा। तसं आपण कसं त्याला रव्याला आपल्या सर्वांना माहिती आहे प्रसादाला काय काय लागतं, रवा, साखर, तूप आणि दूध। आता हे दूध पण शक्यतो गाईचं असलं, गाईचं तूप, गाईचं दूध असलं तर अधिक उत्तम, पण नसेल तर आपल्याकडे जे असेल ते आपण त्यानुसार घ्यायचं आणि ते करायचं। फक्त त्याचं एक माप ठेवायचं की सव्वाने करायचं, सव्वाने करायचं म्हणजे थोडक्यात म्हणजे 1.25 वाटी किंवा 1.25 पावशेर, 1.25 किलो असं त्याचं असतं माप। ते जर केलं तर आपलं म्हणजे प्रगती होत राहते, म्हणून आपण ते सव्वाने करायचं असतो। तर आपण आज सत्यनारायण पूजन कसं करायचं ते बघू। आणि कसं असतं सत्यनारायण, एक सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजन का करायचं ते बघू। सत्यनारायण हे जे आहे हे सर्वात पुण्यकारक व्रत आहे आणि हे दर पौर्णिमेला आपण केलं तर आपली प्रगती होत असते, आपली आर्थिक प्रगती होत असते आणि इच्छित कामं पण होतात। म्हणजे मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे। तर म्हणजे आपल्याला जर आपण दर महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण केलं तर आपल्याला पैशाची कधीच कमी पडत नाही, आपल्या घरात सतत पैसा असतो। आपण अनुभव घ्यायचा, जर आपण 11 सत्यनारायणचा संकल्प केला आणि 11 सत्यनारायण केले तर आपले खूप अशी आर्थिक परिस्थिती असते ना, 11 सत्यनारायण मध्ये खूप सुधारलेली असते आणि नंतर आपण पण करत राहायचं, जसं आपण करत राहू आपल्याला काहीही कधीच कमी पडत नाही। तुम्ही अनुभव घ्या। तर असं सत्यनारायणचे पूजन करायचे आणि त्याच्या सत्यनारायणाचे अगदी छोटासा ग्रंथ आहे, अगदी छोटासा ग्रंथ आहे, 5 अध्यायाचा ग्रंथ आहे। फक्त सुरुवातीला काय करायचं ते वाचन काय करायचं ते आता सांगते मी तुम्हाला। पूजा मी डायरेक्ट दाखवणार आहे, पण पहिले वाचन कसं करायचं। सर्वात पहिले आपण सत्यनारायणची पूजा वगैरे मांडून घ्यायची, त्यानंतर पूजा वगैरे करून घ्यायची आणि वाचन करताना आपण पहिले स्वामी स्तवन, गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि पुरुष सूक्त हे 4 वाचायचं। त्यानंतर 1 माळ विष्णूचा मंत्र घ्यायचा, 1 माळ लक्ष्मीचा। तो विष्णूचा मंत्र कोणता, तर विष्णूचा मंत्र तो म्हणजे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा। विष्णू गायत्री मंत्र म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा मंत्र म्हणायचा, याचे 1 माळ जप करायचा। आणि लक्ष्मीचा मंत्र तो पण लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचा धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, त्याचे 1 माळ जप करायचा आणि नंतर सत्यनारायणाचे 5 अध्याय वाचायचे। बघा तुम्ही एवढं दर पौर्णिमेला जर केलं ना तर आपल्याला खूप मोठे मोठे अनुभव येतात आणि म्हणजे मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे, म्हणून तुम्ही पण घ्या आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण करा। आणि आता जे आपण श्रावणात करणार आहे ते सुद्धा आपण
अशा पद्धतीने करा. आपल्याला ब्राह्मणाला बोलवायची गरज पडणार नाही आणि काही नाही. जे आपल्याला आपल्या वेळेनुसार आपल्याला करता येईल. थोडक्यात म्हणजे आपल्याला आपल्या वेळेनुसार करता येईल आणि खर्चिक पण नाही राहणार आणि खूप मोठा पसारा पण होणार नाही. थोडकी आणि 30 सुपारी आपण जे आता घेऊ ना, दर पौर्णिमेला एकच सुपारी वापरायच्या. आपण वेगळ्या सुपाऱ्या ठेवायच्या नाही, म्हणजे घ्यायच्या नाही. फक्त ती सुपारी राहील ना. तुम्ही जी गणपतीच्या नावाने मांडलेली सुपारी आहे ना, तर ती सुपारी तुम्ही प्रत्येक वेळा गणपतीच्याच नावाने मांडायची. आणि जी देवीच्या म्हणजे ते 3 सुपाऱ्या असतात. एक गणपतीच्या नावाने मांडतो, एक कुलदेवीच्या नावाने आणि एक वरुण देवताच्या नावाने. तर मग गणपतीच्या नावाने जी सुपारी मांडलेली आहे ती गणपतीच्याच नावाने म्हणजे दरवेळेस मांडायची. त्यानंतर कुलदेवीची सुपारी तिच्याच नावाने दरवेळेस मांडायची आणि वरुण देवताची सुपारी ती दरवेळेला त्याच नावाने दरवेळेस मांडायची. फक्त काय करायचं आता आपण, तुम्ही म्हणाल का ते कसं ओळखाल आपण दरवेळेस ती सुपारी तर सर्व सारखंच राहील. मग आपण काय करायचं, पूजा झाली का दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा उचलतो त्यावेळेस त्या सुपाऱ्या एक कागद घ्यायचा, असे छोटे छोटे कागदाचे 3 तुकडे करायचे. ते एका कागदावर गणपती, एका कागदावर वरुण देवता, एका कागदावर कुलदेवता अशी नावं टाकायचे. मग बरोबर ते गणपतीच्या नावाची सुपारी त्या कागदात पुडी बांधून ठेवायची. दुसऱ्या याच्यात कुलदेवीची त्याच्यात पुडी बांधून ठेवायची. तिसऱ्या याच्यात वरुण देवताची पुडी बांधून ठेवायची. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला तेच त्या ठिकाणी ठेवता येईल. परत पुढच्या वेळेस पूजा झाली की पुन्हा त्याच कागदामध्ये त्याच याच्यामध्ये पुडी बांधून ठेवायची. असे आपण सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला करायचं. एकदम साधं सोपं, कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी याच्यात करायचंय वस्तूंमध्ये. आता बघा आपण पूजेला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण पूजेची मांडणी बघितली. आता सर्वप्रथम ही गणपतीची सुपारी, ह्या गणपतीच्या सुपारीला आपण हळद कुंकू व्हायचंय. ओम नमो गणेशाय नमः. गंध अक्षदाम हळदी कुंकुम अक्षदाम समर्पयामी. ओम नमो गणेशाय नमः. पुष्पाणि समर्पयामी. त्यानंतर त्याच्या शेजारची सुपारी आहे ती कुलदेवतेची. ओम नमो कुलदेवते नमः. गंध अक्षदा हळदी कुंकुम समर्पयामी. ओम नमो कुलदेवते नमः. पुष्पाणि समर्पयामी. हे आपण हळदी कुंकू मध्ये फुल बुडवून हे केलेलं आहे. तर आपण त्याला असं म्हणून अलंकारार्थ पुष्पाणि समर्पयामी. आता कुलदेवीला आपण अलंकार होतो, आपल्याकडे अलंकार नाहीये म्हणून आपण त्या प्रित्यर्थ आपण फुल गंध अक्षदामध्ये बुडवून आणि अक्षदा त्या प्रित्यर्थ व्हायचं. अलंकारार्थ प्रित्यर्थम अक्षदाम समर्पयामी. त्यानंतर आता वरुण देवता. ओम नमो वरुण देवते नमः. गंध अक्षदाम हळदी कुंकुम समर्पयामी. आता वरुण देवतेला पुष्प व्हायचे. ओम नमो वरुण देवते नमः. पुष्पाणि समर्पयामी. आता नारायणाला बाळकृष्णाला ओम नमो बालकृष्णाय नमः. गंध अक्षदाम समर्पयामी. ओम नमो नारायणाय नमः. पुष्पाणि समर्पयामी. आपण नारायणाला फूल वाहतोय. फूल मोठं असल्यामुळे ते फूल आपल्या मागे पडते. ओम नमो सत्यनारायण देवताय नमः. गंध अक्षदाम हळदी कुंकुम समर्पयामी. आता सत्यनारायणाला आपण फूल वाहणार आहोत. ओम नमो सत्यनारायण देवताय नमः. पुष्पाणि समर्पयामी. ओम नमो सत्यनारायण देवताय नमः. तुलसी दलपत्राणि समर्पयामी. ओम नमो बाळकृष्णाय नमः. तुलसी दलपत्राणि समर्पयामी. आता आपण पोथीची पूजा करणार आहोत. ओम नमो सत्यनारायण ग्रंथाय नमः. हळदी कुंकुम समर्पयामी. ओम नमो सत्यनारायण ग्रंथाय नमः. पुष्पाणि समर्पयामी. आता आपण पूजा केली. आता जेव्हा आपण साखरेचा नैवेद्य, हा साखरेचा नैवेद्य आपण गणपतीला देणार आहोत. गणपतीच्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र ठेवत नाही. गणपतीला तुळशीपत्र चालत नाही म्हणून आपण गणपतीला फुलाने नैवेद्य देणार आहोत. आता याच्या खाली मी याच्या खाली मी चौकोनी पाण्याने भरलेला मंडल केला. त्याच्यावर आपण नैवेद्य ठेवला. आता हे फुल पाण्यात बुडवलं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता हा नैवेद्य आपण जसं जेवू घालतो तसं खाऊ घालायचं गणपतीला. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा.
ओम नमो गणेशाय नमः नैवेद्य शर्करा नैवेद्यम समर्पयामी। आता आपण त्याला नमस्कार करायचा। ओम नमो गणेशाय नमः मनपूर्वक नमस्कार आणि समर्पयामी। आता आपण कुलदेवीला पण साखरेचा नैवेद्य किंवा सत्यनारायण प्रसादाचा नैवेद्य देऊ शकतो। आपण कुलदेवीला पण ओम नमो कुलदेवते नमः शर्करा नैवेद्यम समर्पयामी। ओम नमो वरुण देवते नमः शर्करा नैवेद्यम समर्पयामी। आता आपण नारायणाला जो हा प्रसाद बनवलेला आहे याचा नैवेद्य देऊ। याच्या खाली पण आपण असं चौकोनी पाण्याने भरलेलं मंडल केलंय। आता पण त्याचा नैवेद्य तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं, असं तुळशीपत्र धरायचं। ओम भूर्भुवः स्वं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। आता पाण्यात पुन्हा बुडवलं आणि आता आपण जेवू घालतोय। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा। ओम नमो नारायण नमः नैवेद्यम समर्पयामी। आता आपण सत्यनारायण ग्रंथाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा। ओम नमो सत्यनारायण देवते नमः नैवेद्यम समर्पयामी। आता ते तुळशीपत्र आपण जे नैवेद्याचं होतं ते आपण नारायणाला व्हायचे, त्याची दांडी तिकडे करून। आता आपण नारायणाला नमस्कार करायचा आहे। ओम नमो सत्यनारायण देवताय नमः कोटी कोटी प्रणाम समर्पयामी। आणि मनातल्या मनात आपली मन इच्छा म्हणायची। आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करणार आहोत, किती पौर्णिमा करणार आहोत, कशासाठी करणार आहोत आणि काय आपल्याला पाहिजे हे सर्व आपण नारायणाला मनपूर्वक सांगायचंय, श्रद्धेने सांगायचंय। आता जो ग्रंथ आहे आपण त्या ग्रंथाला पण नमस्कार करायचा आहे। ओम नमो सत्यनारायण ग्रंथाय नमः कोटी कोटी प्रणाम समर्पयामी। त्याला वाचणे, नारायणाला मनातल्या मनात सत्यनारायण ग्रंथ वाचण्याची परवानगी मागायची। हे नारायणा, मला हा सत्यनारायण ग्रंथ वाचण्याची परवानगी दे। आता आपण ह्या 3 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत, ही गणपतीची, ही कुलदेवीची, ही वरुण देवतेची। याचीच पण आपल्याला काहीतरी सेवा झाली पाहिजे आपल्याकडून, म्हणून आपण आता सर्वात पहिले गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणू, नंतर श्री सूक्त 1 वेळेला आणि नंतर पुरुष सूक्त 1 वेळेला, असं आपण एकदा वाचू। आणि नंतर हा जो ग्रंथ आहे यात 5 अध्याय आहे, यात 5 अध्याय आहे। हे बघा हा ग्रंथ आहे, याच्यात 5 अध्याय आहे सत्यनारायण बघा, यात हे 5 अध्याय आपण 1 ते 5 अध्याय हे वाचन करू आणि नंतर आरती करायची। अशी आपली सत्यनारायणाची पूजा आहे। दर पौर्णिमेला आपण हा सत्यनारायण करायचा। झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करू। श्री स्वामी। बघा असे आपले सत्यनारायण पूजन होतं। किती सोपं, किती थोडक्यात आणि किती कमी वेळात, आणि काहीच खर्च नाही, त्याचा काहीच ओहापोह नाही, एकदम कमी। आपण एकटा असून सुद्धा करू शकतो। पण सत्यनारायणचं तर आपण ग्रंथात वाचलंय की सत्यनारायण हे महापुण्यकारक ग्रंथ आहे, महापुण्यकारक व्रत आहे। हे व्रत कलियुगामध्ये सर्वात महान पुण्यदान करणार आहेत। म्हणून आपण सत्यनारायण दर पौर्णिमेला अवश्य करा, श्रावणात करा, त्यानंतर आपण कधीही करू शकतो, त्याला काही असं वेळ काळ नाही। पण आपण सत्यनारायण करून अनुभव घ्या। आणि आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।